आपण पाहतात क्राईम न्यूज महाराष्ट्र मार्शल टाइम्स टीव्ही न्यूजवर। पुणे शहरातील सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे। विशेष म्हणजे या गुन्ह्यात फिर्यादीच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सहभाग उघड झाला आहे। दिनांक 25 मे 2026 रोजी धनकवडी येथील दुर्वांकूर कार्यालयाजवळ फिर्यादी त्यांच्या ऑफिसकडे जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या डोळ्यावर स्प्रे मारून तब्बल 25,90,000 रुपयांची रोकड आणि परकीय चलन असलेली बॅग जबरदस्तीने लुटून नेली होती। या प्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आंबेगाव पठार परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतले। चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली। या गुन्ह्यामागे फिर्यादीच्या ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारी युवराज वैराट यानेच कट रचल्याचे उघड झाले। त्याने आपल्या साथीदारांसोबत मिळून ही लूट केली होती। पोलिसांनी करण कोंढाळकर, यश कोंढाळकर, जुनेद शेख आणि ऋतुराज गोरे यांना अटक केली आहे। तसेच एका विधी संघर्षित बालकाला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे। या आरोपींकडून एकूण 24,30,000 रुपयांची रोकड आणि सुमारे 90,000 रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली आहे। क्राईम न्यूज अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र मार्शल टाइम्स टीव्ही न्यूज।